सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदीमध्ये सराफाच्या झालेल्या जबरी चोरीचा 24 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले। यात तब्बल 2.5 कोटी रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे। परंतु फिर्यादी यांनी फिर्याद देताना दिलेली रक्कम आणि प्रत्यक्षात जप्त केलेली रक्कम यामध्ये मोठी तफावत असल्याने पोलीस देखील चक्रावून गेलेत। आता पोलीस आणि आयकर विभागाकडून देखील याचा तपास केला जाणार आहे। सांगलीतील जत तालुक्यातील उमदी येथील सराफ व्यावसायिक अनिल अशोक कोडक हे कर्नाटकातील विजयपूरकडे निघाले असता त्यांना 7 संशयितांनी गाडी आडवी लावून अडवले। त्यानंतर रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करून लूटमार केली होती। दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच कोणत्या बोबलात ते विजयपूर जाणारे रोडवर झेंडे वस्तीवर सापळा लावून थांबले असताना तिघेजण संशयितरित्या झेंडे वस्तीवर थांबलेले दिसले। त्यांचा संशय आल्यानं त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने पकडले। अनिल कोडक यांनी 3 लाख रुपयांची चोरी झाल्याबाबत फिर्याद दिली होती। पोलिसांनी मात्र या प्रकरणात तब्बल 2.5 कोटी रुपयांची रोकड जप्त केल्यानं पोलीसही चक्रावून गेलेत।